आमचा आप्पा त्याचं गुडगु करतो त्याच्या जीवावर आलं का पडला नाही तरी लग्न चालतो. आमच्या मंडळी ठरलं त्याच्या पायाला काय झालं त्याचे पाय चिरून पाहायचं काय झालं. माणसं हरिपाठ कीर्तन झालं की लगेच संडास लागते कोणाला काय घोडा वाजती हा आनंद आहे. पण आता तो आनंद घेतला बेस आणि रिटर्न नाही घेतला. बेस आणि रिटर्न हे आधी चांगलंच आहे गाणाऱ्याकरता, परंतु एवढं रिटर्न येते की माणसाचा प्रवासच कधी कधी संपून जाते की काय मला हा भक्ती सुखाचा आनंद आपल्याला संताने आनंद तिथीचा मुकया शिवाचा मुकयाची वाटा वैरे ऐकते काने रे वैर ऐकते काने रे आंधळ्याचे डोळे पांगोळ्याचे पाय आंधळ्याचे डोळे पांगोळ्याचे पाय तुका म्हणे वृद्धवती तरणी रे तुका म्हणे मोठवची गाती रे तुका म्हणे वृद्धवती तरणी रे तुका म्हणे गाती रे नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे. गात नाचत पण मर्यादा आणि शिस्त पाळत नाचायचं म्हणजे डिस्को डिस्को सारखं नाही सांगितलं ना. गात जा म्हणजे काहीतरी कुठली गाणं आनंद नाचत पंढरीसी जाऊ आनंद नाचत पंढरीसी जाऊ पंढरीसे जाऊ आनंद नाचत पंढरीसे जाऊ किती गुण गाऊ विठोबाचे किती गुण गाऊ विठोबाचे आनंद नाचत पंढरीसे जाऊ आनंद नाचत पंढरीसे जाऊ किती गुण विठोबाचे किती गुण गाऊ विठोबाचे आनंद नाचत पंढरीसे जाऊ आनंद नाचत पंढरीसे जाऊ. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. वैष्णवाचं जे नाचणं आहे वैष्णवाचं जे ताल स्वर आहेत याच्यामध्ये भक्तीमध्ये रममान बघ घुंगरू बांध कर मीरा नाची रे म्हणजे असे कोणापुढे नाचत नव्हतं. हे सगळं मर्यादा सर्व सांभाळून आपल्याला संतांनी करायचं सांगितलं आणि त्या पद्धतीने सर्व आपली मंडळी आले. आपणही त्याच निष्ठेने इथं आलो. कालची महावारी झाली. पांडुरंगाचं दर्शन चंद्रभागेचं स्नान चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समोर इथला विधी हाच आहे. पांडुरंगाचं दर्शन चंद्रभागेचे स्नान आणि हरिकथेचं श्रवण ह्या सर्व या विधीने इतर तीर्थक्षेत्रावरचा विधी वेगळा आहे. कुठं कुठं क्षौर करावं लागते कुठं दान द्यावं लागते कुठं काय करावं लागते पण इथं काही नाही. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्त सर्व काळ. पूर्वी कीर्तन व्हायचे पूर्वी म्हणजे फार दिवस नाही आता बाबांचा फार जुना काळ फार धुंडा महाराजांच्या तिथं खंदारकर महाराजांच्या तिथं प्रवचन राहायचे ते डबड्याचे संडास राहायचे. इतकी घाण तिथं पण तरी ते 3-3 मजले भरून गल्ली बोळात माणसं त्याच्यामध्ये ते भंगी लोक यायचे ते गाड्या त्याच्यातून न्यायचे. माणसाच्या कपड्याला घाण लागायची पण एवढं कुठं कीर्तन शांत ऐकायला येत होतं.
आता शांतता राहिलीच नाही. नाही. फुगी विकणारा मनुष्य असला तर त्याच्या हातात स्पीकर आहे. बाकीचं काही भिक्षा मागणारा असला की त्यांनी कॅसेट केलेलं असते, भिक्षा द्या म्हणून. हा सगळा ध्वनिस्फोट झालेला आहे. आणि हे सगळं आपल्याच दुःखाला कधीतरी कारणी ठरत असतं. हे 2-4 गोष्टी आपण नेहमी लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं. ह्या सर्व गोष्टीपेक्षा आपल्याला वृत्ती करून अंतर्ध्वनी आपल्या अंतःकरणातला निघून तो ईश्वराच्या कानापर्यंत गेला पाहिजे. जसं एक शांत ध्वनी आहे, मंगल ध्वनी आहे, क्रूर ध्वनी आहे आणि एक अंतर्ध्वनी आहे. भजन कीर्तन आपलं शांत ध्वनी आहे. आता हे चौघडवाले आपले वाजवतात तो मंगल ध्वनी आहे. आणि डीजेचा हा क्रूर ध्वनी आहे. हे नव्हतं आपल्याकडे पण आलं, ठीक आहे. पण ह्या सगळ्यापेक्षा अंतर्ध्वनी महत्त्वाचा आहे. तुमचा आतला आवाज काय आहे त्याला शास्त्रामध्ये आत्मप्रचिती म्हटलेलं आहे. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती, ह्या सर्वापेक्षा आत्मप्रचितीला अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण देवाचं भक्त होतो त्यावेळेस अंतरातला आवाज त्याच्या कानापर्यंत गेला पाहिजे. ही अवस्था गोकुळातल्या गोपाळांची आणि गोपिकांची झालेली होती. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं होतं पण कुठल्या संस्थेत गेले नव्हते, कुठल्या रानावाना डोंगरामध्ये जाऊन तपश्चर्या केली नव्हती. केवळ भगवंतावर प्रेम केलं, त्याचं चिंतन केलं, त्याची भक्ती करत होत्या म्हणून त्यांना ते आपोआप प्राप्त झालं. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. वेदशास्त्र दोंडी, पूर्वी दोंड्या राहायच्या, अमुक 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 होणार आहे मग ते डफडं वाजवायचं. तसं वेदशास्त्राने दवंड्या पिटवल्या की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. शास्त्राने दवंडी पिटवली की शास्त्राशिवाय मोक्ष नाही. इति वेदेषु डिंडिमा इति शास्त्रेषु डिंडिमा. पण संतांनी डायव्हर्शन काढलं. ते म्हणजे भक्तीनेच मोक्ष प्राप्त होत असतो आणि भक्ती केल्यानेच त्याची प्राप्ती होते. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुला हाती निघाला भक्ती पंथी जगात. अवघ्या दशायनेची साधते, अवघ्या दशायनेची साध मुख्य उपासना सगुण भक्ती. मुख्य उपासना सगुण भक्ती. प्रगटे हृदयेचे मूर्ती, प्रगटे हृदयाची मूर्ती. भाव शोधे जाणूनिया, शुद्ध जाणूनिया. भाव शुद्ध जाणूनिया, भाव शुद्ध जाणूनिया. बीजाने फळ हरिते नाम, बीजाने फळ हरिते नाम. बीजानी फळ हरिते नाम, बीजानी फळ हरिते नाम. भाव शुद्ध असला की हे सगळं प्रकट होत असतं. मुक्ताबाई सुद्धा सांगतात, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. म्हणून ह्या उपासनेमध्ये संतांनी नळबा तुकोबारायण दाखवलेल्या उपासनेमध्ये शुद्ध भाव असला की त्याची प्राप्ती होत राहते, आपोआप सगळं होतं. बघा, मंत्र्याचा जवळचा एक मनुष्य आहे, लंगोटी मित्र म्हणा, पण बरेच दिवस दोघांची गाठ नाही. हा दारिद्र्याने पिडला, हा मोठा नेता बनला, मंत्री झाले. त्या मंत्री महोदयांची एका ठिकाणी सभा होती.
त्यांनी विचार केला की आपला मित्र आहे, जाऊ भेटायला. मग तो निघाला. ते पोलिसांनी अडवलं. कुठं निघाला म्हणले, ते मंत्री आहेत ना, आमचे मित्र तिकडे व्हा. असे फाटके तुटके मंत्र्याचे मित्र राहतात, नाही येऊ दे. याने सांगितलं आता काय करावं. इकडून तिकडून पुन्हा गर्दी शिरला. पुन्हा पोलिसांनी काढलं. ते वरच्या मंत्री महोदयाने पाहिलं, अरे आपला तर लंगोटा मित्र आहे. त्याला सांगितलं, पोलिसांना सांगितलं, जा तो मनुष्य आहे ना, त्याला पाठीमागून घेऊन या. पाठीमागून आणलं, जवळ पडलं. बाकीचे जे पोलीस धक्के मारत होते ना, तेच खुर्च्या आणायला पडत होते. मोठ्याने एकदा जवळ केलं की आपोआप सगळे पडत राहतात. आणि एवढ्या याच्यात भाषण चालू होते. दुसऱ्या काय, बाबा कसं काय काय, अरे म्हणलं काय गोविंदा किती दिवसची भेटणे आपली. मंत्र्याला म्हणलं, तुझं काय काय म्हणा, अमुक अमुक काय. बरं बरं जा. त्याचं काम त्याने काही अर्ज दिला नाही, कागद दिला नाही, उलट अर्ज कागद अधिकाऱ्यालाच गोळा करायला लावलं. झालं त्याचं काम. कधी कधी सरकारी काम, आता आपले मुख्यमंत्री साहेब म्हणतात, सरकारी काम 6 महिने थांब, ते स्वतःच म्हणतात. काही वेळेस असं वाटतं की कागद घेऊन टर फाडून टाका, काय. पण त्यांच्या मनात असलं की ते कागदही तयार होतात आणि कामही होऊन जात. देवाची जवळीक फक्त भक्तीने, प्रेमानेच जवळ होते. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडे, अंतरीची घेतो गोडे. पाहे जोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, भावाची भावाची. देव सोयरा सोयरा, सोयरा सोयरा. पाहे जोडे भावाचे, पाहे जोडी भावाचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. भावना पाहतो, मग त्यावेळेस तो त्याला जवळ करतो. ही अवस्था गोकुळातल्या गोपिकांची होती. त्यांना ते व्यवहार करत होते. मन हे गोविंदी देह काम, देहाने काम करत होते पण मन मात्र गोविंदाच्या ठिकाणी. आता खरं इमानदारीने सांगा, तुम्ही इथं कीर्तनात, पण तुमच्या डोक्यात काय, एसटी कधी भेटल, घरी कधी जाऊ. आता तुमचं घर आम्ही तुम्हाला नाव ठेवून आम्ही मठ मंदिर डोक्यावर घेतलेले असतात. तुम्ही तरी कष्ट करून तुमचे बंगले बांधले, आम्ही काय नागर हाकले का कोणाचे. नागर हाकलेलं नाही तरी सुद्धा आमचं ममत्व एवढं त्याच्या ठिकाणी असते. मी ममत्वाच्या बाजूला गेल्याशिवाय, त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. त्या गोपिका त्यांनी काही रानावनात डोंगरात जात नव्हत्या, घरीच राहत, प्रपंचात राहत होत्या, कामही करत होत्या प्रपंचाची, पण मन मात्र गोविंदाच्या ठिकाणी. कशा प्रमाण काम करिता कामधाम तमाल श्यामधाम. या भगवंताचं सगळं काम करत होता पण लक्ष तिकडे, मन हे गोविंदी, एवढं आपल्याला बघायचं. त्यांची वृत्ती जशी झाली होती, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता,
कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा सगळी नाती देवाच्या ठिकाणी झाली. पिता अमर्ष्य जगतो, माता धाता पितामह, आई वडील बंधू भगिनी सगळी नाती देवाच्या ठिकाणी बस. आणि जे करायचं ते देवा करतात, दुसरं काय नाही. करणे ते नाही आता देवा विना काय. अशी त्यांची अवस्था होती. मग त्याच अवस्थेमध्ये भगवंतांनी त्यांचं प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत होण्याकरता दह्यादुधाची चोरी केली. त्या निमित्ताने घराघरामध्ये भगवान मोठ्या माणसाला निमित्त लागतं. कारण पद्मनाभ स्वामीचं एक पद आहे, कामा वाचून घरी कुणाच्या मुळीचं बाळा जाऊ. कामाशिवाय दुसऱ्याच्या घरी गेले की किंमत माणसाची जाते. काही माणसाला सवय असते, सकाळी जातून घेतलं की गावातून 2 चक्कर, हे जिवंत वृत्तपत्र असतं. कोणाच्या घरी काय चाललं सगळं याला माहीत. कोणाच्या घरी काय चाललं हे ज्याला जास्ती माहीत असते त्याला आपलं काय चाललं हे कळतच नसते. दुसरा हा असा आहे, आमचे गुरुवारी भाऊसाहेब सांगायचे, कधी माणसाला याचे त्याचे करणार, ज्याला वाईट त्याला वाईट म्हणत टाईम जाते, राग म्हणतात. भाऊसाहेबांचे खूप चांगलं सांग म्हणजे हा मूर्ख माणूस आहे. मग ते सांगायचं पण म्हणते एक बोट म्हणते हा मूर्ख आहे, पण 1 2 3 4 म्हणतात त्याच्यापेक्षा 4 पट तू आहेस. अरे त्याचं त्याला देवाने दिलेलं आहे, पण तुझं बिघडू नका ना. हे सगळं आपण लक्षात घेत नाही. पण गवळणी आणि गोपाळ त्यांना देवाशिवाय दुसरं काहीच नाही. प्रपंच करायचं असलं तरी देवाचं चिंतन, नाती त्याच्या ठिकाणी, दयादिदाची चोरी भगवंताने निमित्त केला आणि सर्वांच्या अंतःकरणातल्या भावना दृढ केल्या. आणि पुन्हा त्याचं दर्शन घेता यावं म्हणून गाराण्याच्या निमित्ताने या गवळणी जात होत्या आणि पुन्हा पुन्हा त्याचं दर्शन घेत होत्या. शेवटी गाराण्याला यशोदा एक काळ कंटाळली आणि सांगितलं, कृष्णा गाई घेऊन जा. आता यष्ट्या लागलेल्या आहेत, आता जास्त आपल्याला लांबून उपयोग नाही. भगवान आता गाई घेऊन गेले, निघाले. गवळणीचा विरह झाला की आपल्याला प्रभूचं दर्शन होत. पण भगवान तिथं कल्पवृक्षाच्या झाडाखाली आणि हे सर्व गोमाता शांत असताना पावा वाजवत होते. अधरी धरुनी वेणू वेणू वाजविला कोणी, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला. मी झाल काय विवळ झाले अंतकरणी मी घरानंद या मुरलीचा ध्वनी म्हणजे भगवंताचा अंतर्ध्वनी त्या गवळणीच्या कानावर पडला. आणि एक गवळण घुसडण करत होती, दुसरी मुलाला आंघोळ घालत होती, डोळ्यात काजळ घालत होती. तिसरी गवळण घुसडण झाल्यानंतर आपल्या त्या शिंक्यावरचे मडके काढून बाजूला ठेवती, तेवढ्यात तिची हरणी नावाची मुलगी आली, आई आई करत. पण ह्या अंतर्ध्वनीने भगवंताच्या वेणूने त्यांना भुरळ पडली आणि तिने त्या शिंक्यावरची हरणी काढली आणि हरणीला वर ठेवली. ती मुलगी रडायला लागली की काय होतं, पण आज तिच्या ध्यानातच नाही. दंत धावनाचा मुखा माझी हा, काही दात घासवत त्या तसंच राहिलं, कळत नव्हतं. एवढं त्या भगवंताच्या मुरलीचं हे नाद, अंतरनाद कानी आला आणि हे सगळ्यांना भुरळ पडली. ह्या
अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे भुलविले भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे वेणुवाजविला गोविंदे वेणुवाजविला गोविंदे पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे. नाथबाबा वर्णन करतात त्या गवळणीला भुरळ पडली. भगवंताचा हा मुरलीचा ध्वनी कानावर होता. मुरली नव्हे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. घरधंदा सगळी घरधंदा विसरले सगळे विसरून गेले. आपण काय करतो हे का आहे लक्षात राहत. भगवंताचं रूप आणि नाम आपण नाटाच्या अभंगात म्हणतो. चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती पाप. भगवंताचं रूपही चांगलं आहे, नामही चांगलं आहे. माणसाचे रूप चांगलं असते, नाव काहीतरी अभद्र असते. नाव चांगलं असते तर रूप कुरूप असते. पण माणसाचं रूप जरी चांगलं असलं तरी ते कुठंतरी धक्का देत असतं. पण भगवंताचं रूप हे त्याच्यापर्यंत घेऊन जाते आणि त्याचं नामही त्याच्याजवळ घेऊन जात असतं. पण भगवंताच्या नामरूपाला त्या गवळणीला नामरूपामुळे गवळणीला भुरळ पडले. भुरळ म्हणजे भुललं म्हणजे विसर पडले. व्यवहारामध्ये थोडं गौण भाषेमध्ये वापरलं जातं. अमुक अमुक मनुष्य कुठल्या तरी कामामध्ये असा भुलला. यात्रेमध्ये मनुष्याला कधी पंढरपूरला आला नाही त्यालाही भुलला म्हणतात. भुलला म्हणजे चुकला हाही एक अर्थ होते. आणि विसर पडणं. पंढरपूरला आला, दर्शन घेण्याकरता गेला, बरंचसं काही सामान होतं जवळ, कुठंतरी बसला आणि ते तिथंच राहिलं आणि घरी आला ठिकाणावर. सांगितलं बाबा तुझं जवळचं सामान काय. अरे म्हटलं मी तिथं बोलून गेलो. म्हणजे विसर पडला. आणि ज्यांना ज्यांना विसर पडला देवाचा त्याची हानी होतच असते. विसरली तयार थोर झाली हानी बचती लखानी. इथं गवळणी भुललेल्या आहेत. पण त्याच्या त्या बासरी करता त्याच्या त्या ध्वनी करता अंतर्ध्वनीमध्ये त्यांच्या अंतःकरणातलं जे भगवंताचं प्रेम आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टीचा विसर पडला. विसरली कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरली कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा कोणी वृत्ती वेधली परमानंदावो नंदावो नंदावो पावा गोंगडी घेऊनी बाई.
पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन बांबूची बासरी. आज तुम्ही बघा, देश विदेशातले बरेच वाद्य आहेत, देशात संगीत जाणणारी माणसं आहेत, लाखो लाखो रुपयाचे वाद्य आहेत, पण अजून बांबूच्या बासरीची कोणालाच बरोबरी करता नाही. आणि त्यामध्ये पुन्हा त्या गवळणी म्हणतात, कोणीतरी हा पावा ओठावर धरून वाजवलेला अधरी धरुनी वेणू कोणी वाजविला वेणू. आणि त्या नादामुळं त्यांना विसर पडला. बऱ्याच वेळेस माणसाला हा एक नाद असतो, त्याच्यामुळे काय झालं त्याला सगळ्याचा विसर पडला. गवळणीला भगवंताच्या ह्या अंतरप्रेमामुळे विसर पडलेला आहे. त्याच्यात नामरूप हे गौण आहे. दुसरं म्हणतो भगवंताचं प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पार्ट जे आहे ते सजते का विजेते यालाही महत्त्व नाही. स्त्री पुरुषाला महत्त्व नाही, अंतःकरणातल्या भावनेला महत्त्व आहे. या चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व साधू संत येत होते, पण जनाबाई, मीराबाई, सखूबाई आदी करून सर्व संत मंडळी या ठिकाणी येतच होते ना. म्हणून आपण रोज भजन करत होतो, नामदेव जनाबाई. जनाबाईने खूप खूप सेवा केली आणि सेवेच्या मोबदल्यात भगवंतानी दळाला यावं केवढी ताकद आहे. नाथ बाबा म्हणतात, त्या भगवंताच्या या ध्वनी बासरीचा ध्वनी त्या गवळणीच्या कानावर पडल्यामुळे त्यांना भरड पडली. गोविंदाने तो भगवंताने तो वेणू वाजवला. बोलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंद. माणसाची अवस्था तर जाऊच द्या, पण नाथ बाबा म्हणतात, बघा ज्या यमुनेच्या तीरावर भगवान एका झाडाखाली उभं राहून हा वेणू वाजवत होते, ते यमुनेचे जळ सुद्धा खडखड खडखड चालत वाहत होतं. पांगुळले यमुना जळ जळ पांगुळले यमुना जळ जळ पांगुळले यमुना जळ जळ पांगुळले ए पांगुळले यमुना जळ जळ पांगुळले यमुना जळ जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ ए पक्षी राहिले निश्चळ पक्षी राहिले निश्चळ पांगुळले यमुना जळ जळ पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निचळ पक्षी राहिले निचळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ ए पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ यमुनाजळ पांगळ झालं म्हणजे आप्पा पांगळ झालं तसं नाही. आव आणून आलं की ते चांगले होतात लगेच. पांगळ झालं म्हणजे ते त्याची गती होती ते स्थिर झाली. तिला सुद्धा हा आवाज सोडून पुढे जावं ना यमुनेला. रवी मंडळ चालता स्तब्ध होय, सूर्य सुद्धा आकाशामध्ये थांबला. काय त्याच्यात गोडवा आहे. आणि त्या पांगुळले यमुना जळ पक्षी सुद्धा चिवचिव करायचे बंद झाले.
आणि शांत सगळं तो पावा ऐकत होते. गाई चरत होत्या, गाई आजूबाजूला. गाईला वासर काही दूध पित होते, त्या वासराने दूध पियाचं बंद केलं, गाईने चारा खाण्याचं बंद केलं आणि सारखे भगवंताकडेच पाहत होते. तृणतरे लुब्ध झाली तुझसे वाहून या. तिसऱ्या चरणात सांगितलं सगळ्यांची, पशु पक्षी स्त्री पुरुष सर्वांची अवस्था अशी झाली. एकदा भगवंताने आपलं मन वेधून घेतलं की मग खरं त्याच्यात आनंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही. तो यस्ती भो राघव आहात, त्यांना देवाचीच उपमा प्राप्त, प्रत्यक्ष देवच होऊन जातात. नाथ बाबा म्हणतात काय सांगावं त्या ध्वनीचं वर्णन काय करावं. हे पशु पक्षी हे तर सगळं झाले, पण त्रिभुवनामध्ये तो आवाज मावेनासा झाला. शेवटच्या चरणात सांगतो नादन समाये त्रिभुवने, नादन समाये त्रिभुवने, नादन समय त्रिभुवने, नादन समय त्रिभुवने. एका बुलला जनार्दनी, एका बुलला जनार्दनी, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. एका भुलला जनार्दनी, एका भुलला जनार्दनी, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. विडोबार कुमाई, उब्बार कुमाई, 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 विडोबार कुमाई, जय विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, उब्बार कुमाई. नादन समाये त्रिभुवनी, एका भुलला जनार्दनी. त्रिभुवन काही ना असं वाटेल गोकुळात भगवंतानी वृंदावनामध्ये पाव वाजवला. 1 किलोमीटर ऐकायला येते, आता 5 किलोमीटर ऐकायला जावं म्हणून अशी व्यवस्था आहे आता आवाजाची. त्यावेळी ही व्यवस्था नव्हती. त्रिभुवनात कसं काय आवाज जाईल? असं आहे, जेवढा मोठा मनुष्य असला तेवढं त्याला समजतं. एखादा मनुष्य गाव सोडून दुसऱ्या गावाला जात, तो जर गेला तर त्याला असं वाटतं कुठेतरी आपण रानावाला डोंगरात. पण आपल्या देशाचे पंतप्रधान कोणत्याही राज्यात जाऊ द्या, कोणत्याही कुठे ठिकाणी जाऊ द्या, सगळ्यांच्या परिचित आहे. त्यांना काही फरक वाटायचं कारणच नाही. ज्यांची संकुचित भावना आहे त्यांना सगळं फरक वाटत असते, पण ज्यांची विशाल भावना आहे त्यांना आपलंसं वाटत आपलंसं वाटते. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी, भजे जो आहे पुरुषी. अखंडित. संतांची उदात्त भावना असते, विशाल भावना आहे, आणि त्या विशाल भावनेमुळे सर्वांचं कल्याण होत असतं. पण कधी कधी माणसं विनाकारण डोकं लावतात, एवढा कसा काय आवाज जाईल, काय होईल. काही काही प्रश्न कधी असे असतात. एक मनुष्य दिल्लीला गेला, त्याला विचारलं बाबा काय काम, काही नाही म्हटलं मोदी साहेबांना भेटायचं. अरे बाबा अगोदर तारीख घ्यावं लागते, ते काय आपलं वारकरी थोडंच आहे गेले की भेटलं म्हणून. मुख्यमंत्र्याला भेटत नाही तर तुमचं काय नाही आपल्याला भेटायचं. कसं तरी करून त्यांनी लावला नंबर. काही माणसं चिकाटीखोर असतात. बरं भेटलं तर काय त्याने सांगितलं काय काम आहे, नाही काय म्हणे विचारलं काय तुम्ही विमान पाहिलं का. आता जी व्यक्ती सगळं आयुष्य अर्ध आयुष्य विमानातच चाललं त्यांना विचारतं विमान पाहिलं. विनाकारण कधी कधी आपल्या प्रश्नही विनाकारण असतात,
आणि ज्याला विचारायचं त्याचं टायमिंग विनाकारण जात. त्रिभुवनात नाद याचा अर्थ भगवंतातच सगळं त्रिभुवन. विठ्ठल विस्तारला जेनी सप्तही तई पाताळी भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. मग तो व्यापक असल्यामुळे त्या ध्वनीचा काही प्रश्नच नाही. दुसरा एक आपण असा एक अर्थ करू. देह आपला एक स्थूल देह आहे, एक सूक्ष्म देह आहे, एक कारण देह आहे. स्थूल सूक्ष्म आणि कारण हे जणू काही एक त्रिभुवन आहे. ह्या तिन्ही देहाच्या ठिकाणी आम्हाला भगवंताशिवाय दुसरं काहीच गोड वाटत नाही. हाच अंतर्ध्वनी आहे. म्हणून एका भुलला जन एका नादन हा जन समय त्रिभुवनी एका भुलला नादन समाय त्रिभुवनी एका भुलला जनार्दनी. त्या गवळणी तर भुलल्याच होत्या, पण नाथबाबा वर्णन करता करता नाथबाबाही भुलून गेले. आता जाऊ दे नाथबाबा बोलले, पण तुम्ही भुलून गेले ना, तुम्हाला घरी जायचं. ध्यानात आला आता कीर्तन झाल्यानंतर सामान कुठं आहे, काय कुठं आहे, काही पिशव्या पिशव्या भरून ठेवल्या असते. असे हुशार माणसात येता येता गडबड घेऊन आपलं एक पिशवी तर दुसऱ्याची पिशवी. आता जिथे काही तसं कोणी केलं असेल, पण जर यदा कदाचित केलं असेल तर ज्याचं त्याला देऊन टाका. आपला नामदेव गाथा एक दोन गाथा मला नेला विसरून नेला त्यांनी. राज्यात भांडणं याच्यामुळे, देशात भांडणं याच्यात, जाती जातीचं पक्षात याच्यातच आहे. माझं ते माझं, तुझं माझं. संतांचं तसं नाही, तुझं ते तुझं, माझं ते तुझंच. बस संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य. अशा प्रभूच्या लीला गोकुळामध्ये सुरू झाल्या. आणि आता भगवान गायीचं रक्षण करत असताना या मुरलीच्या ध्वनीच्या नादाने त्या गवळणी कुठंतरी दहीदूध विकायला जात असताना प्रभूचं दर्शन करून जायचं. आणि गोपाळांच्या संगतीमध्ये भगवान अनेक प्रकारचे खेळ खेळत होते. विटी दांडू लगोऱ्या हे सगळे खेळ खेळत होते. गायी चरत होत्या. आणि खेळ खेळता खेळता त्यावेळेस ज्यावेळेस खेळ खेळत होते त्यावेळेस भजनी माणसं तिथं नव्हते. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा उमरी वाजे गमामा उमरी वाजे गमामा हमामा पोरा हमामा पोरा अबका दुबका दिबका पोरा त्रिगुण खेळ मानू खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू खेळ विठी दांडू अबका दुबका पोरा त्रिगुण खेळ मानू अबका दुबका दिबका त्रिगुण खेळ मानू अबका दुबका दिबका पोरा त्रिगुण खेळ मानू त्रिगुण खेळ मानू. किती चांगले पहिले गाणारे वाजवणारे जर किती चांगले असले, कीर्तनकार तसा पाहिजे तर ते सगळं चांगलं होतं. खूप चांगले बैल आणले. 3-3 लाखाचा एक मस्त नवीन तांगा केला आणि बसला तर ते चालणार. फटके मारत होते तरी ते पुन्हा उधळून काढायचे, सगळे मोती तोडून टाकायचे. ज्याला हाकायची सवय होती त्याने सांगितलं, भाऊसाहेब म्हटलं मी बसून पाहू का थोडं. बरं बस. तो मनुष्य नुसतं बसला, हाकलं नाही, काय आवाज दिला नाही, अशी चालत होती दोरी. तसं आता कीर्तनकार हाकणारा असला म्हणजे बरोबर चालतात सगळे. कीर्तनकार हाकणारा नसला की ते एका वाटेने एक एक अनेक प्रकारचे खेळ खेळायला लागले. खेळ खेळता दगदगी व्याले. पेना म्हणतो देवा आता भुका लागलेल्या झाली, आता वेळ म्हणते आपल्याला पांडुरंगाने काय सांगितलं, विठोबा आणि पोटोबा दोन्हीकडे लक्ष.
माणसं एकदा इथे बापूंचीच कथा होती. एका त्यांच्या कथेमध्ये प्रश्न विचारतात. एकाने प्रश्न केला की बापू आम्ही कोणता उपवास करायचा. बापूने सांगितलं उपवास तुमची श्रद्धा असेल तो करा, पण एवढे उपवास करू नका की घरी ठेवून खाली पडणार म्हणून. नाही तर मग सोमवार आहे महादेवाचा, मंगळवार देवीचा, बुधवार पांडुरंगाचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार पुन्हा भवानी मातेचा, शनिवार आहे शनी महाराज बजरंग बलीचा, आणि खंडोबाचा रविवार आलाच. बाकीचे सगळं मग ते शरीर राहील का आपलं. म्हणजे उपवास करू नका असं नाही. काही माणसं एकादशीला सुद्धा काही विचार करत नाही, नको ते खातात, नको ते पितात, तो भाग सोडा. उपवास करणं महत्त्वाचं आहे, पण अति उपवास करणं हे काही फार महत्त्वाचं नाही. एकदा मागच्या आपल्या मूर्ती स्थापनेला अयोध्येला एका संतांनी असं बैठकीमध्ये चांगले वाक्य ते आपलं सांगतो म्हणजे लक्षात येईल. असं नियमाबद्दल विषय निघाला. त्यांनी ते सांगितलं नियमा वाचून राहू नये, अतिनियम करू नये. नियम केलेच पाहिजे. कोण काय काही नित्य नियमाविन अन्न खाय पण काही माणसं एवढे करतात की त्यांना काहीच टाईम सापडत नाही. म्हणून नियम वाचून राहू नये, पण अतिनियम करू नये. याचा अर्थ नियम करायचा असं नाही सांगितलं, सगळं केलं पाहिजे. एकदा आमचे भाऊसाहेबच सांगत होते, मुक्ताबाईच्या मठामध्ये सखाराम बाबा यायचे विदर्भ. अंगाला ताप होत आणि चंद्रभागेचे स्नान करून आले. भाऊसाहेबांची प्रदक्षिणा चालू होती आणि सांगितले बाबा तब्येत बरोबर नाही, कशाला आंघोळ केली. बाबा म्हणले जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत, नाही झालं तर जागेवरच बसणार. पण झालं तेवढा नियम केलाच पाहिजे. नाही झालं तुमचं शरीर साथ देत नाही, बाकी काही नाही. एकाने सांगितले मला पंढरपूरला यायचं, 4 माणसं लागतात उठवायला. म्हणजे चौघाला त्रास आणि पुन्हा मधूनच घरी घेऊन जात असते. नियम सुद्धा शरीराच्या सर्व या माध्यमातून आपल्याला करायचे असतात. सर्व नित्य नियम अतिशय महत्त्वाचेच आहे आणि ते आपण सांभाळले पाहिजे, केलेच पाहिजे. तेव्हा पेंजा सुदाम्या वैजा वाकड्या हे सगळं खेळ खेळत होते आणि आता भुका लागल्या. पोटोबा आणि विठोबा इथून आपण बाजूला गेलो. मग केवळ उपवासी राहूनही परमार्थ करता येत नाही आणि अति खाऊनही परमार्थ घडत नसतो. मग झोपच येईन तुम्हाला, बाकी काय नाही. कीर्तनात बसलं की सुरू. एकाने हात लावला, हो म्हणले का आत्ताच कीर्तन सुरू झोपता. नाही मी झोपलो नाही. पुन्हा त्या समोर दगडाची पायरी होती, पायरी शेजारी बसला होता. पुन्हा झोप घ्यायला लागला. पुन्हा हात शेजारी, तुम्हाला म्हणतो ना मी झोपत नाही, मला सवय आहे असे हालून कीर्तन ऐकायचे. मग तो शेजारचा हुशार होता, त्याने म्हणलं येऊ द्या म्हणले गाडी रंगाचा राहत. त्याचं चाललं 1 2 3 असा पायरी डोकंच फुटलं. मग शेजाऱ्याला म्हणते का हो मला जागेत तुम्ही सांगितलं मला ऐकायची सवय आहे. अशी काय फंटू सवय कामात. विनाकारण माणसाला कसंही सवयी असतं. आता बाकीचं जास्त खाली येऊन बोलावं लागणार आम्ही नाही बोलत. वृत्तपत्र वाचायची सवय असते. सकाळचा कार्यक्रम त्यांना वाचल्याशिवाय होतच नाही. मग पाहुण्याला म्हणतात असं करा, एखादा जुना पेपर नाही तर रद्दी काय तुम्ही काय साखर गुळ आणलं ते कागद आणा, एखादी बातमी वाचतो म्हणजे सगळं होईल. तर असे काहीतरी नियम असतात. मी जास्तीने त्याचा उळापोळ केला, थोडक्यात सांगितलं. आमची मंडळी आमची मारुती सवय पाहिजे सांगायला. तर सवयी चांगली असली पाहिजे. कंटूस सवयी आपल्याही उपयोगाच्या नाहीत आणि दुसऱ्याच्याही उपयोगाच्या. एक वारकरी आता एकाने वाळून राहिलं आपल्याच दिंडीमध्ये, महाराज होते, वारले. आता म्हणायला काही हरकत नाही. आता नाव झालं ते वारकरी झोपले असे आणि हे लगेच वर राहायला लागले, त्याला धर त्याला धर त्याला धर. बाकीचे माणसं तर कोणी आलं का पिशव्या घ्यायला, इकडे तिकडे पाहतो कोणी नाही. आणि त्याला जागेला का रे बाबा काय झालं, कोण नव्हतं, कोण नाही म्हणलं मला स्वप्न पडलं माझ्या घरामध्ये आळ आहे म्हणलं लहान
आणि मुलगं खेळत खेळत गेलं. ते आज जाणं म्हणून मंडळीला सांगायला लागलं त्याला धर त्याला धर. विनाकारण माणसाला कशाही सवयी असतात आणि त्या सवयीचा परिणाम आपण देवाची भक्ती केली तरी तिथे तो आपल्याला सोडू शकत नाही. म्हणून अति खाऊनही आपल्याला साधना करता येत नाही आणि अति वर्ज्य करूनही काहीच करता येत नाही. त्यागावे ना भोगावे, त्यागही करता येत नाही आणि फार उपभोगही घेता येत. आता जुने माणसं सांगत होते कधी कधी गंमत आहे कसं पण असतो. आमचे आजोबा असे होते श्रीमंत, केळा म्हणले भिंतीला फेकून मारायचे. जो भिंतीला चिकटला तो खायचा. आता एका श्रीमंतीचं लक्ष नाही का? अन्नाचा नाश करणं हे श्रीमंतीचं लक्ष नाही का? मोठी मोठी माणसं आपण वारकरी बरं त्यांचं चौकदार रोज सांगतात जेवढं लागते तेवढं घ्या, गोष्ट टाकू नका. आणि मोठ्या हॉटेलमध्ये गेलं म्हणजे 2-2, 4-4 हजार रुपये जेवणार. चिवड करायचं. सगळं खायचं नसते. मोठ्या माणसाने सगळं खाल्लं की किंमत कमी होते. मग यांचं अर्ध त्यांचं अर्ध त्यांचं अर्ध हे सगळं गोष्टीवर जवळजवळ किती गोरगरिबाचं पोट भरलं. तुमच्या श्रीमंतीच्या थाट तुम्ही करून राहिले पण गरिबाची हानी होऊन राहिली ना, हे आपण कधी लक्षात घेत नाही. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप पूर्ण जे जीवन हेतू कारण विश्वास खाल्ल्याशिवाय तर होत नाही. आणि ते खाण्याचं सुद्धा जे आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं शुद्ध शाकाहार. पण खाणं तर सगळ्यांनाच लागतं. नाही काही जेवण केलं फळ आल तरी करावंच लागतं. पेंद्यासुद्धा म्या वहीच्या वाकड्या खेळ खेळत होते. आता पेंद्या म्हणतो देवा तर खांदी भार पोटी भूक काय खेळायची भूका लागलेल्या आहेत. बर मग आणा आपापल्या शिदोऱ्या. म्हणती अनाशी दोऱ्या झाले आता वेळ. म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ. अनाशी दोऱ्या झाली आता वेळ. काम सारोनी सकळ सारोनी सकळ आले अवघे गोपाळ. अवघे गोपाळ झाली आता वेळ. म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ. म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ. म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ. म्हणती अनाशी दोऱ्या. आयुष्य संपत आलं नाही. कुचापती करून तुझं माझं करून सगळं आयुष्य गेलं ते भूत जावं परते. आता वेळ झाली आपल्याला जावं लागणार आहे. सावध झालं पाहिजे की नाही. पण माणसं चौघाच्या खांद्यावर गेलं तर चौघाला खाली पाडते पण तरी सावध होत नाही. झाली आता वेळ. शिदोरी म्हणजे कोणती? शिदोरी ते पाप पुण्य. आपल्या जीवनामध्ये आपण काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं हे तरी आता आपल्याचं आयुष्य संपलं अजूनही आपल्या ध्यानात येत नाही. बऱ्याच माणसाला भूक लागली तर काय खावं हे कळत नाही आणि जरी असलं तर काय घ्यावं हेही कळत नाही. आता आपली पंगतीत बसली काय हातवाला इकडे काय अमुक इकडे वाट आणि त्या परवानगी आणि अजून बाकीच्याला वाढायचं राहिलं. माणसात गेला माणसासारखं राहिलं नाही एवढं कुठं वेळ असते का. आणि मग ओळखीचे होते वाढणार आहे. माणसाचं काही जरी मंत्री ओळखीचं नसलं चालते वाढणारा ओळखीचा पाहिजे. आणि मग बरोबर तो का त्याने एवढी बुंदी एवढं काय असेल पदार्थ टाकले थोडं खाल्लं आणि उष्ट राहिलं काय उपयोगाचं. नासाडी होता कामा. भूक लागली की किती खावं कसं खावं कशा संग खावं कोणाचं खावं हे तंत्र आपण आपल्या अंगी बांधलं पाहिजे. नाही तर माणसं कोणाचं त्याच्यापेक्षा कुपाच्या काट्या खा ना. कोणाचे दुष्टाचं अन्न कधी खायचं नाही. प्रसंग वाढते. एक महात्मा होता आणि एक दरोडे करणाराचा मोठा त्याला अध्यक्ष म्हणा थोडा वेळ मेन त्यांच्यावर आलेलं सगळं ऐवज त्याच्याजवळ राहायचं. पण कोणी आलं गेलं त्याला ते खाऊ घालत. तर हा महात्मा गेला आणि त्या दिवशी चांगल्या प्रकारचा बेत होता.
आणि आता श्रीमंत असल्यामुळे चांदीच्या ताट्या, चांदीच्या वाट्या. आता महात्मा निष्पृह होता, सगळ्या घरादाराचा त्याग करून परमार्थ करायला निघाले. जेवण करता करता अर्ध जेवण झालं. ज्यावेळेस माणसाला पूर्ण भूक असते त्यावेळेस काहीच कोणाचं काही वाटत नाही, आणि थोडं पोटात पडलं की मग कुरबुर सुरू होत असते. भूक लागली की म्हणणार नाही मग मीठ कमी झाली, तिखट कमी झालं, थोडंसं जेल आहे, कायच कालवण केलं, चव नाही धव नाही. याला अर्धी भूक झाल्यानंतर मला विचार केला की काय मोठा माणूस आहे, त्याचं तर कोणीच नाही इथे. म्हणलं हे सगळे नोकर माणसं, एवढं वाटं चांदीच्या पडल्या, ताटं पडले, ताटं नाही घेतलं पण 2-3 वाटं घेऊन लागलं. ज्याने स्वतःच्या संपत्तीचा त्याग केला, घरदार सोडून रानावनात गेला, त्याने 3 वाटं झोळीत टाकल्या, कोणाला माहिती नाही, आणि निघाला. पण महात्मा होता, संतांना जरी काही कळत न कळत झालं तर ते सावध असतात. सावध झालो हरीच्या आलो. पुढे गेल्यानंतर ती झोडी जी होती या खांद्यावरची या खांद्यावर घेताना ती खुडखुड वाजायला लागली. अरे म्हणलं आपल्या झोडीत काय आवाज येते, त्याचे ध्यानातच नाही आपण काय केलं. मग पाहिलं तर चांदीच्या वाट्या. अरे आपण कोणाचं अन्न खाल्लं, आमक्याचे. म्हणलं नक्की म्हणलं तर कोणीतरी गुन्हेगार असला पाहिजे, त्याचं अन्न खाल्लं म्हणून आपली बुद्धी झाली अशी. त्या वाट्या काढल्या आणि टाकून दिल्या, त्याने टाकलं तुम्ही घेऊ नका सापडलं. म्हणजे दुष्टाचं अन्न खाल्लं की दुष्ट बुद्धी होते. म्हणून चांगलं अन्न आपण सेवन केलं पाहिजे, चांगल्याचं केलं पाहिजे. भूक लागली तर खावं हे बरोबर आहे. भगवंतांनी विचार केला, आणि आपापल्या शिदोऱ्या, घरच्या शिदोऱ्या. आता शिदोऱ्याण्याचं काम नाही, आता एक फरलांवर ढाबे आहेत, त्याच्यामुळे आता शिदोरीचं काम नाही, डब्याचं काम. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या, भगवंताच्या जवळ दिला. भगवंताने त्या सोडल्या, त्याचा काला तयार केला. खडकी सोडियेला मोठा खडकावर बसवले. खडकावर अंकुर निर्माण होत नाही, कुठलाच नाही, पापाचा नाही पुण्याचाही नाही. देवाच्या जवळ आपण खडकासारखी वृत्ती करायला पाहिजे. अगोदर कणखर वृत्ती झाल्याशिवाय देवाचं सान्निध्य प्राप्त होत नाही, आणि देवाचं सान्निध्य प्राप्त झाल्यानंतर कणखर वृत्तीने मनुष्य जगत असतो. खडकी सोडियेला मोठा भगवंतानी गोपाळांना गोलाकार बसवलं, आणि आता काला वाटायला लागले. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं आपण मोठ्या प्रेमाने चिंतन करू. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. गेल्या 5-6 दिवसापासून आपण हा श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने हा भक्तिसुखाचा आनंद प्राप्त करून घेतला. नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण सर्व आपलं झालं. अन्नदान करणारी जी मंडळी आहे त्यांचंही महत् भाग्य आहे. पंढरपूरला जेवढे आपले सगळे आता जिथं दिंड्या संत वारकरी आहेत, पूर्वी फार अडचणी होत्या खाण्यापिण्याची. आता बाबांच्या काळात, त्याच्यानंतर आता जेवढे वारकरी आहेत तेवढेच भगवंतांनी तयार केले खाऊ घालणारे माणसं. मुलाबाळाला उपाशी ठेवतील पण वारकऱ्याला खाऊ घालतील. वारकऱ्याची वृत्ती पुढं कशी व्हायला नाही पाहत, फक्त वारकरी आहे ना मग जेव घाला बास. नाही तर वारकरी जेवण करतो पण बाहेर कुऱ्हाड उभी असली तिथं त्या कुऱ्हाडीच्या दांडा काढतो, कुऱ्हाड घेऊन जातो. हे काही वारकऱ्याचं लक्षण नाही. प्रेमाने सगळी मंडळी करतात. अन्नदान करणारी जी मंडळी आहेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि तयार करणारे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपण काय कच्चे गहू थोडंच खाल्ले. म्हणून स्वयंपाकी आपलं मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आधी हाताला चटके, एक दिवस बट्ट्या लेट झाल्या, बाकीचं जाऊ द्या, पण आमचंही काम बिघडलं होतं जरा. पण बरं झालं, मग आम्ही फक्त कोणाशी सुसंवाद केला नाही. म्हटलं बोललं तर बिघडून जाईल आणखी. त्यांचं काम बिघडलं, त्यांनी तारतम्य ठेवलं नाही. मग आपण ज्याचं त्यांनी जेव्हाचं तेव्हा घेतलं तिथं उद्या काय लागते ते आज विचार केला पाहिजे. आणि आज काय आहे नाही याचा सगळा विचार करून केलं की असं अडचणी फार येत नाही. अडचणी येतच असतात थोड्या. म्हणून करणारी मंडळी आहेत. आणि स्वच्छता मंडळ
घर स्वच्छ ठेवता येत नाही माणसाला, आपले सगळे स्वच्छ ठेवत गेले. आता बघा, आता आमची महाराज मंडळी सगळे आहेत, पण यांचे संडास ते जाऊन पहा. आता ते कोणी साफ करायचे, पण हे आपली मंडळी करत होते बघा. तर आमचे ते पवार आहेत, पवार शिकलेला मनुष्य आहे, इंग्रजीमध्ये भाषण करत, आपल्या वाडीचे काय ना भाऊसाहेब पवार. पण सगळे संडास आहे, महिलांचे, पुरुषांचे, इकडचे सगळे संतांचे सगळे संडास स्वच्छ. ही खरी सेवा. सोय असावी प्रत्येकाला वाटते, पण आपण किती गैरसोय करून राहिलो हे कोणाच्याच लक्षात येत नाही. गरमी होते पण पंखे पाहिजे. आता सगळे आमच्या महिला मंडळ किती वेळ सांगितलं, कीर्तनाला आले तरी लाईट आणि पंखे खालून दिसतातच. काही माणसांचं नाही, महिला होत्या, आम्ही नव्हतो तसं. तुम्ही त्यांच्या पुढं. स्वच्छता मंडळ, आमचे गायक मंडळ प्रश्नच नाही, त्यांना त्यांचं काम करा. हे भजन पूजन जर नसलं तर काय नुसतं खातं याच्यात मग काय घरी कमी आहे का खाय. पारायण, काकडा, हरिपाठ, काय की माणसं होतं. बरोबर आहे, मग इतक्या लोक काय म्हण थोडंसं काय टायमात बदल करा. टायमात कसं काय भांडण झालं सुरू तर टायमात बदल करतं का मनुष्य. आता पाहतो काकडा काय दुपारी 12ला करता का, उठा पांडुरंग का. त्याच वेळेस झालं पाहिजे तर आनंद वाटतो. म्हणून काकडा, हरिपाठ सगळी मंडळी खूप चांगली. टाळ वाजवत नाही ते म्हणजे आप्पा हे ते सगळे वाजवा, टाळ वाजवा. दुसऱ्याला वाजवलं तर त्याचे घुडघुडच आहे. हे सगळे आनंद आपण व्यक्त केला. खूप समाधान वाटतं. भक्त मंडळी आहे, सगळे आहे. लाईटिंग केली आमच्या पवारसाहेबांनी सांगितलं. त्यांना आम्ही देवगडला म्हणलं बा पावसाळा असते, जर काही शॉर्ट सर्किट झालं तर पुन्हा ते म्हणलं काही नाही व्हायचं. त्या पद्धतीचं त्यांनी सगळी ती व्यवस्था केली आणि निःशुल्क सगळे आपल्या सगळे सेवा केलेली आहे. हे सगळे कामं अधिकही ज्यांनी कामं केलेले आहेत, सेवाधारी मंडळ असेल, आपलं कार्यकारी मंडळ असेल, सगळ्यांनी ज्यांनी ज्याच्या त्याच्या परीने काम केलेलं आहे. सर्वांचं आम्ही दत्त मंदिर देवस्थानच्या संस्थांच्या वतीने अभिनंदन करतो. हे सगळ्यांचं अभिनंदन तर आहे, परंतु इथलं काम पाहणारे आपले आहेत, जे माऊली आहेत, दादा आहेत, कोळी दादा आहेत, तात्या आहेत, ही सगळी मंडळी अतिशय जीवाचं रान करून काम. अजुतीची मंडळी तर रोज येतात. अजुतीचं आपल्या पालखीच्या वेळेस शेवटचा मुक्काम राहायचं. सगळं गाव घरदार सोडून दिंडीच्या सेवेत राहायचं. त्या महिला स्वयंपाक करताना तर रात्रभर भजनं मानायची. आता थोडं इकडे लांब असल्यामुळे सगळ्यांना येता येत नाही, तरी पण थोडे सगळे ग्रामस्थ आले. सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि जी काही मंडळी याच्यामध्ये कळत नकळत सेवेमध्ये असतील त्यांचं अभिनंदन करतो. माणसाचं काही सांगता येत नाही, आज आपण उद्या नसतो, परंतु जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्ही आम्ही खेडीमेळी गदारोळी आनंद. खेडीमेळीच्या वातावरणात हे काम केलं. एक दफा आता बोलता वाढत राहते आपल्या पटेला. आपल्या देवगडला कचरा कुंडीला मनुष्य खेटून बसला. बिस्किट काहीतरी खाल्लं त्याने असे कागद असे पोळी टाकले. आपल्या माणसाने सांगितलं बाबा तू उठू नको, फक्त असा हात केला की कुंडीत जाईल. ते म्हणले तुम्ही कशा करता, म्हणजे तुम्ही मग घाण करायला झालं का इथं. मग माणसं विसरून जातात की आपणही केलं पाहिजे. आपण स्वच्छ ठेवलं तर आपोआप सगळं गाव स्वच्छ होते, सगळं स्वच्छ होत राहतं. दुसऱ्यांनीच करावं. पण कधी कधी आपल्या भारतीयाला अशी सवय लागली, 1 किलोमीटरचा प्रवास असते आणि वजन असते फक्त 10 किलोचं काहीतरी सामान. 10 घंटे थांबतो माणूस येण्याकरता, पण 10 पावलं चालत नाही. ते परदेशी माणसं पहा तुम्ही, विमानतळावर कुठं रेल्वे स्टेशनवर भलं बोजे असते गाढवा एवढं त्यांचे, स्वतःच असतं. म्हणून आपलं आपण करायची सवय ठेवा. आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होणार नाही याची काळजी घ्या. स्वच्छ आणि अस्वच्छतेचा विचार करून आपण की आपले जे तीर्थक्षेत्र आहेत श्रद्धेने खूप दृढ झालेले आहेत, पण अस्वच्छतेने मात्र सगळे डबडब भरलेले आहेत. ज्यांनी जर काळजी घेतली आपले तीर्थ चांगले राहतील.
आपल्या देवालाही आनंद वाटतो. स्वच्छतेत देव आहे. हेच आपल्याला आमचे संत गाडगे बाबा प्रत्येक गावात जाऊन गल्ल्या झाडायचे. आता आम्ही प्रत्येक गावात जाऊन चहा नाश्ताच घेतो, दुसरं काही नाही करता येत आम्हाला. पण गाडगे बाबांनी आपला मोठेपणा बाजूला सोडून हातात झाडू घेऊन सगळ्या गल्ल्या झाडायच्या. म्हणून आपलं काम आपल्याला करायची सवय ठेवा. फार अडचणी येणार नाहीत. ज्यांनी त्याने आपापली कामं खूप केलेली आहे. सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. आता सगळ्यांचं काम करण्याकरता एस टी महामंडळाने काम आल्या का? गाड्या पण आले आले. गंगापूरच्या गाड्या तयार आहेत, नेवाशाचे तयार आहेत. झालं काम तुमचं. काय आहे ते प्रशिक्षणाकरता हे दिलेलं आहे. म्हणून आता सगळ्यांना जाण्याकरता गाड्या तयार. त्या गाड्यामध्ये आपण जा. फक्त मगाशी बोलल्याप्रमाणे आपलं सामान आपण घेऊन जा. जेवण करून जा. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पंडित समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. समर्थ सद्गुरु श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री 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 समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. थोडं सरप्राईज आहे ना. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावन होते. नाम घेता कृपाचे जीवन करी जीवित्व. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणो हे. झाली जय यज्ञ कर्म पुंडलिका वरदा विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज